आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस परेड ग्राउंडवर आपत्कालीन प्रतिसाद कवायत म्हणजेच मॉक ड्रिल करण्यात आली। अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी श्रीरामपूर पोलीस दल किती सज्ज आहे यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या निरीक्षणाखाली पोलीस दलाची चाचणी घेण्यात आली। या कवायती दरम्यान दंगा नियंत्रण पथकाने अचानक निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद किती जलद आणि प्रभावी असू शकतो याचे थेट सादरीकरण केले। यामध्ये प्रामुख्याने गर्दीवर नियंत्रण मिळवणे, संशयास्पद हालचाली हाताळणे, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करणे, अश्रुधुराचे नळकांडे अश्रुधूर सेल फायर करणे तसेच लाठीचार्जचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला। पोलिसांच्या या ॲक्शन मोडमुळे श्रीरामपूर पोलिसांची सज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी श्रीरामपूर पोलीस दल सर्व यंत्रणांसह 24 तास सज्ज आहे। सणाच्या काळात शहरात शांतता राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून येणाऱ्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखता यावी याकरता पोलीस दलातर्फे आज दंगा काबू योजना सराव योजना राबवण्यात आली। श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भवर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सदर सराव करण्यात आला। शहरात जर कुठली कायदा सुव्यवस्था जर उद्भवली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल सुसज्ज आहे हे याद्वारे खात्री करून घेण्यात आली। वेळोवेळी असे सराव वेळोवेळी चालू राहील। ही महत्त्वाची मॉक ड्रिल पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि अप्पा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह सर्व प्रशिक्षक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलोख्याचे वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जनतेला शांततेचे आवाहन केले आहे। याविषयी RKS न्यूजने घेतलेला आढावा। श्रीमान जवानों को तितर बितर करते समय 2 सेंसियल खर्च, 2 लाठी टूटी, 2 ढाल टूटी, 2 जख्मी को उठा के अस्पताल भेजने का प्रबंध किया, 2 गुंडों को पकड़ के थाना पुलिस के हवाले किया, 2 पक्की गोली खर्च और 2 प्लास्टिक गोली खर्च। अभी जमाव काबू में आ चुका है। अभी आगे के लिए आदेश। शील्ड पटोट, दाहिने मुड़, दौड़ के चल।